मंडळी, चतुर माणसांची लक्षणे या समासामध्ये समर्थांनी सांगितलेली आहेत. जीवाच्या अंतर्यामी राहणाऱ्या ईश्वरूपी अंतरात्म्यास जो जाणतो तोच खरा चतुर होय आणि खरा भाग्यवान होय, असे श्री समर्थांचे स्पष्ट मत आहे. खरा शहाणा मनुष्य जो मुख्य असेल त्याच्याशी स्नेह जोडतो, बाकीचे मग त्याला आपोआप वश होतात. ही दृष्टी ठेवून लोकसंग्रही पुरुषाने प्रथम अंतरात्मा आपलासा करून घ्यावा, मग सामान्य जनता आपोआप वश होते. लोक वश करून घेण्यास विवेकाचा मार्ग उत्तम आहे. त्या मार्गाने न जाता जे कोणी वशीकरणासारखे प्रयोग करतात ते त्यांचे प्रयोग ठिकठिकाणी लटके पडतात. वेडे लोक लटक्याचा अभिमान धरून वागतात आणि अखेर फसतात. ज्याला लोक वश व्हावे असे वाटते त्याने आपला जीव दुसऱ्यांच्या जीवात घालावा, आपला अंतरात्मा त्यांच्या अंतरात्म्यात मिसळावा, आपले बाह्यांग अगदी साधे ठेवावे, निस्पृहता असावी, नेहमी ताजे राहणारे ब्रह्मज्ञान असावे, तसेच अनेक लौकिक विषयांचे ज्ञान असावे. ओळखीने ओळख करून घ्यावी, लोकांना बुद्धीने विचार करायला शिकवावे, त्यांचे प्रेम तोडू नये, त्यांच्या मनाचे समाधान करावे. एकाच ठिकाणी फार काळ राहिल्याने व्याप सांभाळता येत नाहीत, म्हणून एके ठिकाणी सारखे न राहता प्रत्येकाला सावधपणे भेटत जावे. भेटून माणसाचे मन राखावे, आपल्या अंगी उत्तम गुण असावे, कारण ते पाहून माणसाला समाधान वाटते. ही सगळी लक्षणं या समासामध्ये श्री समर्थांनी सांगितलेली आहे. आता त्याचे विवेचन ऐकूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 15वा, समास पहिला, चातुर्य लक्षण. देह हाडामासांचा असला तरी त्याच्यामध्ये ईश्वर वास करतो, त्याच्याच बरोबर जीव राहतो. माणूस वश करून घेण्यास त्याच्या जीवात आपला जीव घालावा, अंतरात्म्यात आपला अंतरात्मा मिसळावा. उगाच गुंतागुंत न करता विवेकाने दोघांची मने मिळवून टाकावी. शरीर हाडामासाचे असते, पण त्यात जीवरूपी ईश्वर राहतो. शरीरामध्ये नाना प्रकारचे बदल होतात, त्यांच्याबरोबर बदलण्यात तो कुशल होतो. दाट कोणते व पोकळ कोणते याचे विवरण करून जीव आपोआप ते बरोबर जाणतो. आपल्याला काय हवे काय नको हे सगळे जीव जाणतो. एखाद्या जीवाला सारखे मागून मिळवावे लागते, तर एखाद्या जीवाला न मागताच मिळते. चांगली लक्षणे अशा अनुभवाने कळतात. दुसऱ्याच्या जीवाशी आपला जीव एकरूप करावा, त्याच्या आत्म्यात आपला आत्मा मिसळावा. अशा रीतीने दुसऱ्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे ते वारंवार शोधून पाहावे. जानवे जर ढिले ठेवले तर त्याचे पदर एकमेकांमध्ये अडकतात, गुंतून जातात, आणि ते जर नीट व्यवस्थित ठेवले तर दिसायला देखील ते छान दिसते. त्याचप्रमाणे विवेकाने आपले मन दुसऱ्यांच्या मनाशी मिळवून टाकावे. त्यात चालढकल केली की कल्पनेस वाव मिळतो. कल्पनेने कल्पना वाढत जाते. परस्परांना भीड पडल्याने कार्याची हानी होते. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव काय आहे ते प्रथम बघावे. लोकांना वश करण्यासाठी वेडी माणसे वशीकरण वापरतात, पण ते सदा लटके पडते. असल्या भानगडी न कराव्या, त्यापेक्षा अंतरात्म्याला वश करून घ्यावे, म्हणजे मग सारे लोक आपोआप वश होतात. जोपर्यंत दुसऱ्यांच्या जीवातील कळत नाही, त्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे हे समजत नाही, तोपर्यंत लोक वश होणे कठीण आहे. काही लोक बेवकूफ बनून वशीकरणाच्या नादी लागतात, पण वशीकरण अपुरे पडते. त्यामुळे ठिकठिकाणी अशा माणसांचे वजन पडत नाही. अंतरात्मा जगतामध्ये भरून असल्याने वशीकरणाचे चेतू कोणावर करावे हा मूर्खपणाच होय. लोकांना वश करण्याचा जो विवेकाने विचार करतो तोच श्रेष्ठ होय. श्रेष्ठ माणूस सदैव श्रेष्ठ कामे करतो. कृत्रिम कामे करतो तो कनिष्ठ असतो. आपापल्या कामाप्रमाणे माणसे भली किंवा हलकी ठरतात. राजा राजमार्गाने जातो, चोर चोर वाटेने जातात. वेडी माणसे थोड्या स्वार्थापायी मूर्खपणाने फसतात. आपण मोठे शहाणे आहोत असे मूर्खाला वाटते, पण तो खरोखर वेडा व दैन्यवाणा असतो. चतुरपणाच्या खऱ्या खुणा चतुराला कळतात. जगाच्या अंतरंगाशी जो मिसळतो तो ते अंतरंग स्वतः बनतो. मग इहलोकी व परलोकी त्याला काहीच कमी पडत नाही. माणसाच्या बुद्धीची मोठीच देणगी आहे, पण तो त्याचा उपयोग करीत नाही. माणूस भलत्याच गोष्टींचा अभिमान धरतो आणि कसे तरी वागतो.
समाजामध्ये शहाणे व सामान्य दोन प्रकारचे लोक असतात. त्यापैकी शहाणे हाताशी धरावे आणि कोणास फारसे कळू न देता लोकसंग्रह करावा. बुद्धी ही ईश्वराने माणसाला दिलेली देणगी आहे. ज्या माणसापाशी बुद्धी नाही तो कच्चा समजावा. जो आपल्या बुद्धीचा उपयोग करत नाही तो जणू काय राज्य टाकून भीक मागत फिरतो. ज्या ठिकाणी ज्या गोष्टी निर्माण होतात त्या ठिकाणच्या लोकांना त्या पटतात, पसंत पडतात, त्यांचा अभिमान वाटतो. ठिकठिकाणी अशा अभिमानाने लोक गुंतलेले असतात. जगामध्ये सगळेच म्हणतात की आपण थोर किंवा सुंदर किंवा चतुर आहोत. ही गोष्ट ध्यानात आली म्हणजे समजते की जगामध्ये कोणीच आपल्याला लहान म्हणवित नाही. शहाणी माणसे हे सगळे बरोबर ओळखून राहतात. आपल्याला पसंत असलेल्या गोष्टीचा अभिमान बाळगून कल्पनेने लोक जगतात. आपल्या विवेकाने हे समजून घेतले पाहिजे. जे खरे नाही त्याचा अभिमान धरायचा आणि जे खरे आहे ते सर्वस्वी सोडून द्यायचे ही मूर्खपणाची लक्षणे आहेत. सत्याचा जो अभिमान असतो तो अभिमान नव्हेच, तो निराभिमानच होय. न्याय आणि अन्याय दोन्ही एकसारखेच असू शकत नाहीत. जे न्यायमय असते ते शाश्वत, तर जे अन्यायमय असते ते अशाश्वत होय. बेशिस्त आणि शिस्तबद्ध दोघे सारखेच असत नाहीत. एक उघडपणे भाग्य भोगतात तर एक चोर म्हणून पळून जातात. एक उघडपणे महंत म्हणून मिरवतो तर एक चोरून महंती करतो. आचार व विचार न सांभाळता जे काही मनुष्य करतो ते वृथा श्रम होतात. म्हणून लोकसंग्रही पुरुषाने चतुर आणि बुद्धिमान माणसे शोधून काढावीत. बाजार बुणग्यांचा मोठा समुदाय केवळ एक चतुर पुरुष आपल्या ताब्यात ठेवू शकतो. चतुर पुरुषांशी बाजार बुणग्यांचे काही चालत नाही. या दृष्टीने समाजामधील जी मुख्य माणसे असतात त्यांच्याशी स्नेह जोडावा. तसे केले असता असंख्य सामान्य लोक आपल्याला वश होतात. चतुराला चतुरच आवडतो. चतुराचा चतुरपणा चतुर लोकांमध्येच कौतुकास्पद ठरतो. ज्यांना हे कळत नाही असे वेडे लोक काही कार्य न करू शकता उगीच भटकतात. एका चतुराला दुसऱ्याचा चतुरपणा कळला म्हणजे दोघांचे मन जमते. पण हे सारे गुप्तपणाने केले पाहिजे. ओळखीने ओळखी वाढवाव्यात. अगदी साधेपणाने राहावे. लोकांच्या बुद्धीला आवाहन करून त्यांना शहाणे करावे. अत्यंत नम्र असावे. आपले ज्ञान अगदी ताजे असावे. मोठ्या माणसाला आपलेसे करून घेतले की मग पुष्कळ सामान्य लोक आकर्षले जातात. साधे लोक व सज्जन माणसे आर्जव करू लागतात. ओळखीने ओळख वाढवावी. आपल्या बुद्धीने लोकांच्या बुद्धीला प्रगल्भ करावे. नीतिन्यायाने समाजघातक मतांना वाव देऊ नये. बाहेरून अगदीच साधा वेश घालावा परंतु अंतर्यामी अनेक कलांनी संपन्न असावे. साऱ्या लोकांचे अंतःकरण सांभाळून असावे. अत्यंत निस्पृह, नित्य नवे, सदैव ताजे असणारे स्वानुभवाचे ब्रह्मज्ञान ज्याच्यापाशी आहे असा प्रगटपणे समाजात वावरणारा ज्ञानी साधू फारच दुर्लभ असतो. त्याच्यापाशी अनेक विषयांचे पाठांतर असल्याने तो सगळ्यांची अंतःकरणे निववतो. पण तो एका ठिकाणी राहत नाही. तो सगळीकडे फिरत असतो. तो जर एकाच ठिकाणी स्थिर राहिला तर त्याचा लोकसंग्रह बुडतो. म्हणून त्याने सर्वांना सावधपणे भेट देत असावे. प्रत्येकास पुन्हा पुन्हा भेटून त्यास मार्गात ठेवावे ही चतुरपणाची लक्षणे आहेत. सगळ्या माणसांना उत्तम गुणांच्या योगाने समाधान लाभते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.